आणि 10 कोटींपर्यंत दंडाची तरतूद। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे या तो उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करे सरकार, नॉन नेगोशिएबल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक विद्यार्थी ठाम। तरीके से चर्चा हुई, उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में प्रभाव नहीं। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सरकारनं शनिवारी दुपारपर्यंतची वेळ मागितली। विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून बॅलेट गनचा वापर, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर आरोप, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह 3 मागण्यांवर ठाम। सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे, या तिरंग्याची लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये। उद्धव ठाकरेंचा तिरंगा आंदोलनातून केंद्र सरकारला इशारा। 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादी अंतर्गत 31 जुलैपूर्वी 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 13,000 कोटी जमा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो वारकऱ्यांची गर्दी, विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मुख्यमंत्री फडणवीसांनी वारकऱ्यांसोबत खेळली फुगडी, आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री फडणवीस पंढरपुरात दाखल। सुरतमध्ये पावसाचा कहर, कमरू नगर परिसरात जलमय, अनेक वाहनं पाण्याखाली बुडाली। ब्रेकनंतर बातमी आहे पुराची। गुजरातच्या भारत पाकिस्तान सीमेवरील नडाबेट हे मॉन्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसानं विशाल वाळवंटाचं रूपांतर जलाशयात झालंय। चौबाजूंनी पाणी साचलंय, त्यामुळे वाळूवर समुद्रासारख्या लाटा उसळताना दिसतायत। या अनोख्या दृश्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। सीमावर्ती भागामध्ये प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। न्यूज 18 की टीम अभी गुजरात में आई हुई इंडो पाक बॉर्डर के पास आए हुए नडाबेट पहुंची है। यहाँ पे पहले रेगिस्तान था, ये नडाबेट है जो एक तरफ पाकिस्तान है और एक तरफ। आता बघूया बातमी पावसासंदर्भातली। पालघर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गेल्या 24 तासात तलासरीत तब्बल 456 मिलीमीटर, डहाणूत 419 मिलीमीटर, तर बोईसरमध्ये 355 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। डहाणू, बोईसर आणि चिंचणी परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं घरातील अन्नधान्य, साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे विद्युत वाहिन्या कोसळल्यानं पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यात शेकडो गावांचा वीज पुरवठा 48 तासांहून अधिक काळ खंडित आहे। उर्से येथे सूर्या नदीच्या पुराच्या पाण्यात 9 जण अडकले होते, त्यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश होता। या सर्वांची एनडीआरएफच्या पथकानं सुटका केली। तसंच पालघरच्या चिंचणीमध्ये 80 ते 90 घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं घरांचं मोठं नुकसान झालं होतं। या नुकसानीची जिल्हाधिकारी इंदुराणी जखड यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याचं आश्वासन दिलं। मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला। रोपणी केलेली भात पिकं आठवडाभर पाण्याखाली असल्यानं रोपांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेकडो हेक्टरवरील भात रोपण्या पूर्ण झालेल्या असतानाच मुसळधार झालेल्या पावसाने ही रोपं पुराच्या पाण्यासह वाहून गेल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। दुबार पेरणीचीही शक्यता कमी असल्यानं शेतकरी शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा करतोय। या पावसात पूर्णतः म्हणजे त्या मातीसह पीक आणि माती सगळंच वाहून गेलेलं आहे। म्हणजे शेतकरी सध्या तुम्ही जसं म्हणताय ते दुहेरी संकट, म्हणजे दुहेरीपेक्षा डबल संकटात आहेत ऑलरेडी। आता तुमच्या मदतीने किंवा तुमच्या प्रयत्नाने प्रशासनाने आमची काय सोय करता येईल किंवा काय मदत करता येईल हेच आता पाहावं लागेल। सर्वच गेले, म्हणजे काय कपडे गेले, तांदूळ वगैरे, धान्य वगैरे
गॅस फ्रीज सर्वच अख्खे भिजले. फ्रीज तर म्हणजे पूर्ण म्हणजे 5 फूट बुडलेला फ्रीज. आणि चावल वगैरे सर्व ते कपडे सर्व आणि मूठ भात आम्ही खणलेले लावरोप ते पण गेले आमचं सर्वच. आता करायचं काय? विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमारात पोलिसांकडनं पॅलेट गनचाही वापर करण्यात आल्याचा आरोप होतोय. या पॅलेट गनमुळं जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत राहुल गांधींनी यावेळी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हा विद्यार्थी पॅलेट गनमुळे जखमी झाल्याचा आरोप केलाय. तसंच पॅलेट गनमुळे या विद्यार्थ्यांच्या डोळ्यालाही दुखापत झाली असून तो डोळा कायमस्वरूपी निकामी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मांडत आहोत, त्यामुळे प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे असं राहुल गांधींनी ठणकावलंय. जो एजुकेशन मिनिस्टर है, जिसके कारण ये हुआ है, जिसके कारण ये बाहर निकले हैं, पीसफुल प्रोटेस्ट किए हैं, जिसके कारण पेपर लीक हो रहा है, उसको सैक किया जाए. दूसरी मांग कि ये जो हमारे फ्यूचर पे गोली चलाए हैं, लाठी मारे हैं, उन पर कार्रवाई होनी चाहिए. और तीसरी मांग कि नरेंद्र मोदी जी जो पूरे सिस्टम के ऑपरेटर हैं, वो ऐसे जैसे हजारों युवाओं से माफी मांगे. राहुल जी या कोई भी हो कि आपके जो भी बात कहना है वो जब डिबेट होगा पार्लियामेंट में आप पूरा बात कह सकते हैं ना. आप पहले ही डिबेट को रोक के रखेंगे तो कहेंगे कहाँ? हमारे जो चर्चा करने का प्लेटफॉर्म तो पार्लियामेंट है कि नहीं है? तो पार्लियामेंट में नहीं कहेंगे तो कहाँ कहेंगे? पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं. केंद्र सरकार संसदेत सुधारित विधेयक सादर करणार आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या विधेयकात आरोपींना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10 कोटींपर्यंत दंड आणि फास्ट ट्रॅक कोर्टाकडून 3 महिन्यात निकाल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सुधारित विधेयक सोमवारी संसदेत मांडलं जाणार असल्याची माहिती मिळते. सोमवार को बिल तो हम लोग तो तैयारी कर रहे हैं, लेकिन अभी हमारे जो कैबिनेट का निर्णय का ब्रीफिंग जब आपको मिलेंगे उसके बाद हम अपना टाइमिंग वगैरह हम बताएंगे. हम तो प्रधानमंत्री जी ने कहा है कि छात्रों को लेकर के जो हम बिल ला रहे हैं तो उसमें कोई विलम्ब नहीं होना चाहिए. और देश भी ये चाहते हैं जो प्रधानमंत्री जी ने कहा है, इसलिए इस पे कोई रुकावट पैदा करने के लिए कोई हथकंडे अपनाना ठीक नहीं होगा.